नमस्कार मित्रांनो, मी पवन वाहुलकर घे माझ्या चॅनलवर आपलं स्वागत करतो। मित्रांनो, गेले काही दिवसापासून मी प्रयत्न करत आहे की आपल्या स्टुडिओवर चांगले पाहुणे यावेत, पण अजून सुद्धा त्याच्यामध्ये मला यश आलेलं नाही आहे। समजून घ्या, त्यासाठी अशाच व्यक्तीला मी इथं परत बसवलेला आहे। अशा व्यक्तीला म्हणजे अर्थातच एक बेरोजगार व्यक्तीला मी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेला आहे। मित्रांनो, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की बेरोजगार लोकांचं आयुष्य आणि विचार कसे असतात। सर्वात प्रथम तुम्ही तुमचं नाव सांगा प्रेक्षकांना। यश सांग कामे। अच्छा, 2 क्रीम रोल आणि 1 कटिंग। मला एक चिकन रोल। अहो, तुम्ही म्हटला ना सांग कामे, म्हणून तुम्हाला मी काम सांगितले। माझं आडनाव सांग कामे हो। बरं ठीक आहे, सर्वात प्रथम प्रेक्षकांना सांगा की तुम्ही काय काम करता। मी 3ऱ्या टप्प्याचा बेरोजगार आहे। 1 मिनिट, 3रा टप्पा म्हणजे बेरोजगारामध्ये पण टप्पे असतात? हो। कशा पद्धतीचे? पहिला टप्पा म्हणजे फ्रीलान्सर बेरोजगार। बर हे स्वतःला वाटतं की मी फ्रीलान्सर आहे, फ्री आहे, मला कामं द्या, पण खऱ्या आयुष्यात त्यांना कोणीच कामं देत नसतं, म्हणून त्यांची बेरोजगारी लपवण्यासाठी ते म्हणतात की मी फ्रीलान्सर आहे। 2ऱ्या टप्प्याचा बेरोजगार म्हणजे सेल्फ एम्प्लॉईड, जो म्हणतो की मीच मला कामं देणार, काही त्याला कामं वगैरे देता येत नसतात, म्हणून त्याची बेरोजगारी लपवण्यासाठी तो म्हणतो की मी सेल्फ एम्प्लॉईड आहे। आणि 3ऱ्या टप्प्याचा बेरोजगार म्हणजे मी, जो बापाच्या जीवावर बसून खातो। काय रेकॉर्डिंग चालू आहे, तर थोडंसं तुम्ही आळस वगैरे इथं तरी देऊ नका। अच्छा ठीक आहे, माझ्या लक्षात आलेलं आहे, पण तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की तुम्ही आयुष्यात काहीतरी जॉब किंवा काम केलं पाहिजे? आधी वाटायचं की मस्तपैकी जॉब करावा, पण काय पुढं काय झालं त्याचं? पण मी माझ्या बाबांचं ऐकायचं ठरवलं। बाबांचं म्हणजे ते मला म्हणायचे की जे कमवलंय ते तुझ्यासाठीच आहे ना। मग म्हटलं की कशाला जॉब वगैरे करावा, जॉब करणार एखाद्या दुसऱ्या बेरोजगाराची नोकरी अडवणार, कारण का बेरोजगारच दुसऱ्या बेरोजगाराची बेरोजगारी मिटवू शकतो। नाही, उच्चार तुमच्या कम्युनिटीसाठी तुम्ही उत्तम वापरले किंवा केले। विचार म्हणा, मी जरी बेरोजगार असतो तरी माझं मराठी व्याख्यान चांगले ठीक आहे, काय हरकत नाहीये। मला तुम्ही एक गोष्ट सांगा की तुम्हाला कधी तुमचे बाबा तुमच्या या गोष्टीवर चिडले नाहीत का, ओरडले नाहीत का की तुमच्या अशा विचारांमुळं? आता चिडतात, आता ओरडतात। आधी ते मला म्हणायचे की जे शिकायचं ते शिक, मी तुला पैसे देतो। मग तुम्ही काय शिकलात? मी थुंकी लावून जॉईंट कसा बनवायचा, मी गांजा कसा वळायचा, हे सगळं शिकलो। हे तुम्ही सगळे, पण ह्याचा उपयोग काय आहे? हे शिक्षण कुठलं आहे? हे शिक्षण कसलं शिक्षण केले तुम्ही? शिक्षण कधीच वाया जात नाही। आता जेव्हा माझ्या नातेवाईकांचे समारंभ असतात तेव्हा मी नातेवाईकांना त्यांचं पाकिट थुंकी लावून जोडून देतो। आता मी गांजाचा जॉईंट कसा बनवायचा याचबरोबर मी तंबाखूंचे वेगवेगळ्या ज्या जाती आहेत त्याबद्दल मी शिक्षण प्राप्त करतोय। आपण तुम्हाला माझ्यासारखी तंबाखू कोणीच म्हणू शकत नाही। मी म्हणायला लागलो की लोक मला म्हणतात घे रे डबल। अहो, तुम्ही कसलं शिक्षण घेतलंय? अहो, जरा उत्तम चांगलं शिक्षण घ्या। अहो, IIT PK सारख्या संस्था इथं उपलब्ध आहेत, जिथं तुम्हाला चांगली डॉक्टरकी पण करता येते। उत्तम शिक्षण, उत्तम शिक्षक, आणि ते पण मध्यवर्ती क्लासेस। उत्तम डॉक्टर बना की जरा। घ्या पुढचं बोला। नाही, काय जरा अवघड वाटते मला। पण तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की घराचा खर्चाचा भार आपण उचलला पाहिजे? 60% घरातल्या खर्चाचा भार मीच उचलतो, 60% खर्च घरातला माझ्यामुळेच होतो। अहो, पण तुम्हाला असं वाटत नाही का की घरी तुम्ही पैसे आणले पाहिजेत? मीच आणतो, बाबांचे ATM कार्ड मधनं काढून मीच आणतो घरी पैसे। हो, तसं नाही म्हणते मी, पैसे कमवून आणले पाहिजेत असं तुम्हाला कधी वाटलं नाही का? वाटतं ना, कधी कधी वाटतं की मी स्वतः पैसे कमवावेत। की जेव्हा माझे बाबा मला जीन्स घ्यायला 16,000 रुपयेच देतात आणि जीन्स 17,000 रुपयाची असते, तेव्हा असं मला वाटतं की अरे 1,000 रुपये आपण कमवायला पाहिजे। जेव्हा मी माझी BMW घेऊन पेट्रोल भरायला जातो आणि टाकी फुल करण्यासाठी 45 रुपये जेव्हा कमी पडतात ना, तेव्हा मला वाटतं की अरे आपण 45 रुपये तरी कमवायला पाहिजे होते। अहो, पण म्हणजे माझं तुम्हाला सांगणं हेच आहे की तुमचे बाबा एवढे कर्तृत्ववान आहेत, तर तुम्हाला असं वाटलं नाही का की आपण पण आयुष्यात काहीतरी केलं पाहिजे त्यांच्यासारखं? माझ्या बाबांनी काहीच नाही केलं हे तुम्ही नाही म्हणू शकत। तुम्ही इथं बेरोजगार म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून तुम्हाला बोलवलं गेलेलं आहे।
त्यासाठी तुम्ही बाबांना अहो मला पण त्यांनी दत्तकच घेतले, त्यांनी खरंच काही नाही केलं. एक मिनिट, तुम्ही दोघंही काय करत नाही, मग घर कशावर चालतंय तुमचं? माझे आजोबा आहेत ना, ते म्हणले होते की माझ्या पैशांवर 7 पिढ्या चालतील. बर. आणि खरंच चालतायत. त्यातली मी 5वी पिढी आहे. अजून 2 पिढ्या अशाच चालणार. आपण 8व्या पिढीचं काय? हो, जर आम्ही काही केलंच नाही तर 8वी पिढी येणार कुठं? तुम्ही डेंजर बेरोजगार दिसताय. म्हणजे ह्याच्याकडनं लोकांना शिकायला तर लोक, तुम्ही या आता इथनं. चला की तुम्ही पण चला. कुठं चला? चला ना, दोघं मिनिट बसून खाऊ. मला कामं असतात बरीचशी, मी बसून वगैरे खात नाही. ही असली कामं माझी स्वप्न आहेत, माझ्या आई वडिलांची स्वप्न आहेत. ही असली स्वप्न आहेत की बेरोजगार माणसाची ही मुलाखत घ्यावी. त्यापेक्षा मी मला माझी ढेरी बरी